नमस्कार सर्वांना। आज आपण शालाटमध्ये ॲक्टिंग प्रिन्सिपल किंवा हेडमास्टर कसा चेंज करायचा किंवा कसा असाइन करायचा त्याबद्दल माहिती घेणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला आपल्याला आपल्या शाळेचं जे लॉगिन आय डी आहे तो यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला काय करावं लागेल, लॉगिन व्हावं लागेल। इथे पासवर्ड आणि यूजर आय डी बरोबर टाकावं लागेल। त्यानंतर हा जो कॅप्चा आहे तो प्रथम तो रिफ्रेश करून घ्या, म्हणजे तो लॉगिन होईल। आणि त्यानंतर इथं काय करायचं, आपल्याला लॉगिन व्हायचं। हे लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला असं पेज दिसेल। इथं 3 टॅब आहेत, शालाट 2.0, वर्क लिस्ट, रिपोर्ट्स। तर इथं शालाट 2.0 या टॅबवरती तुम्हाला जायचे। इथे गेल्यानंतर वेगवेगळे तुम्हाला टॅब दिसतील। इथे डॅशबोर्ड, रिपोर्ट्स, ॲडमिन कॉर्नर, मेडिकल बिल, पेंडिंग बिल। तर याच्यामध्ये ॲडमिन कॉर्नर या घटकावरती जायचे। इथं ॲडमिन कॉर्नरवरती गेल्यानंतर इथं तुम्हाला ॲक्टिंग प्रिन्सिपल ॲड करण्यासाठी ॲड एंट्री आहे। इथं जो प्रिन्सिपल तुम्हाला ॲड करायचा आहे त्याचं इथं काय करायचं आहे की त्याचा शालाट आय डी टाकायचा आहे त्याचा, आणि इथं काय करायचं, सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर इथं पूर्ण माहिती येईल त्याची, आणि त्यांना कसं असाइन करायचं प्रिन्सिपल का ॲक्टिंग प्रिन्सिपल। तर ॲक्टिंग प्रिन्सिपल कोणत्या डेटपासून, तर समजा जी डेट एखादी तुम्ही ज्या डेटपासून त्यांना प्रिन्सिपल म्हणून हे दिलेलं आहे तिथून, आणि रिमार्क एक टाका की ॲज पर ऑर्डर, किंवा तुम्ही ऑर्डर कोणता रिमार्क टाकू शकता, आणि सेव्ह करायचे। अशा पद्धतीनं काय होईल, तुमचा जो प्रिन्सिपल आहे तो इथं सेव्ह झालेला तुम्हाला दिसेल। एकच मिनिटामध्ये इथं तो इथं पहा, हे पूर्ण माहिती आलेली आहे ॲक्टिंग प्रिन्सिपलची, आणि इथून तुम्ही डिलीट करून चेंज पण करू शकता। थँक्यू। अशा पद्धतीनं तुम्ही ॲडमिन आपला ॲक्टिंग प्रिन्सिपल बदलू शकता। धन्यवाद।